ए डूड ऐक ना, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. ऍक्च्युली हा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे. बघ, 2 लोक सेम टाइमला 5,000ची SIP करतात 20 वर्षासाठी. पहिला जो माणूस आहे तो नॉर्मल SIP करतो आणि दुसरा जो माणूस आहे तो दरवर्षी 10% आपली SIP वाढवतो. पहिल्या माणसाला दरवर्षी 14% रिटर्न्स मिळतात आणि दुसऱ्या माणसाला 10%. 20 वर्षानंतर कोणाचं कॉर्पस जास्त असणार आहे? अगं पहिल्या वाल्याचं असेल ना. म्हणजे बघ, एक्स्ट्रा 4% रिटर्न, ते पण 20 वर्षासाठी. चुकीचं उत्तर. अरे बाबा, दुसरा माणूस. इव्हन तो दुसऱ्या माणसाला खूप कमी रिटर्न्स मिळतात, पण तरी पण तो 20 वर्षामध्ये पहिल्या माणसापेक्षा 25% जास्त कॉर्पस बनवतो. हा ऍक्च्युली तुमच्यासाठी एक लेसन आहे. 90% ऑफ इन्व्हेस्टर्स फक्त रिटर्न्स मागेच पळतात. रिटर्न्स सोबत SIP मध्ये अॅन्युअल स्टेपअप पण तेवढंच गरजेचं आहे. आणि जर दुसऱ्या माणसाला पण 14%चे रिटर्न्स मिळाले असेल तर त्याने 20 वर्षामध्ये 1,20,00,000चा कॉर्पस बनवला असता. म्हणजे 2x कॉर्पस, ते पण फक्त 10% स्टेपअप सोबत. सो नेक्स्ट टाइम जेव्हा SIP कराल तेव्हा हे लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करा.